हरि ओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 94. आनंदाचा शोध. आनंद हा मानवाचा जन्मजात स्वभाव आहे. मानव आनंदाचे झाड आहे. त्याला मूलभूत आनंद हीच एकमेव भावना आहे. सृष्टी निर्माण झाल्यावर त्या निर्माणकर्त्याला स्वकर्तृत्वाचा आनंद घ्यावा असे स्वाभाविक वाटले आणि म्हणून त्याने देह लपेटून अंशात्मक रूपात येथे आगमन केले. अंशात्मा म्हणून या भूतलावर येण्यात आनंदाने आनंद घेणे हाच परमात्म्याचा एकमेव उद्देश आहे. याचा अर्थ असाही आहे की या सृष्टीमध्ये प्रत्येक हालचालीमधून आणि मानवाच्या प्रत्येक कृती कर्म यामधून केवळ आनंद आणि आनंदच निर्माण होत असतो. यामुळे मानवाला अन्य ज्या काही भावना होतात त्या त्याच्या मूलभूत भावना नाहीत. तो त्याचा नैसर्गिक स्वभाव नाही. त्या प्रसंगानुरूप अज्ञानामुळे निर्माण झालेल्या भावना असतात आणि म्हणून त्या मिथ्या, बेगडी, असत्य असतात. कारण काही अल्प कालावधीनंतर त्या विरतात आणि मानव पुन्हा मूळ पदावर येऊन दिनचर्या करू लागतो. त्यावेळी तो स्वतः संकोचतो आणि लोक काय म्हणतील या विचाराने आपण मूळ पदावर का आलो याची स्वतःच कारणे देऊ लागतो. ही तो इतरांपेक्षा स्वतःची सांत्वना करत असतो. बाळकोबा गेले हे निश्चितच दुःखदायक आहे. पण काय करणार? किती दिवस घरी थांबणार? नोकरीवर जायलाच पाहिजे, दुकानात जायलाच पाहिजे, उद्या जगायची पंचायत व्हायची. मानवाचा आनंद हाच जर मूलभूत स्वभाव आहे तर त्याला कोणत्याही परिस्थितीत अन्य भावना होणे हे अनैसर्गिक आहे, अस्वाभाविक आहे. यामुळेच जरी कितीही अन्य कसल्याही भावना झाल्या तरी यथा कालावधीत तो त्याच्या मूळ पदावर येतो आणि आपली नित्य दिनचर्या सुरू करतो. आता याला अपवाद हे असणारच. घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला की दीर्घ कालावधी रडत बसणारे पाहायला मिळतात. पाळलेले कुत्रा मांजर मेले तरी महिनोन्महिने दुःखी राहतात. परंतु असे क्वचित पाहायला मिळतात. अशांचे मन जास्तच कमकुवत आणि त्यामुळे रुग्ण झालेले असते. बाळकोबांचे देहावसान झाले. यामुळे दुःखावेग सहन न होऊन सौ बाळकोबा, बाळू, सौ बाळी यांनी हंबरडा फोडला. आता आम्ही पोरके झालो. आमच्या डोक्यावरचे छत्र गेले. बाळकोबांशिवाय या घरामध्ये राहणे अशक्य आहे. आता आमचे कसे होणार? वगैरे वगैरे वाक्ये त्यांच्या रडक्या सुरात ऐकू येऊ लागली. येथे ऐकणारे हे ओळखून होते की हे सर्व अल्पकाळ वेळेत शमणार आहे. कारण त्यांनी हेच केलेले असते. फक्त त्या शमनासाठी काहीतरी निमित्त हवे असते. मग त्या गर्दीमधून एखादा पोक्त बुजुर्ग वयस्कर पुढे येतो आणि तो त्या कुटुंबियांची समजूत घालू लागतो. ते समजूत घालणे आणि घालून घेणे नाटक असते. तेथे जमलेली मंडळी बाळकोबांबद्दल 4 शब्द स्तुतीचे बोलायला लागतात. त्यांना प्रामाणिक, मनमिळाऊ, सच्चा मित्र, परोपकारी वगैरे बिरुदावल्या चिकटवल्या जातात. हे सर्व ढोंग असते. पण हा असा सोपस्कार पार पाडला जातो. हे सर्व ऐकून हळूहळू कुटुंबीय मंडळी सावरल्याचा अभिनय करतात आणि बाळकोबांच्या अंतिम यात्रेच्या तयारीला लागतात. अशाच प्रकारे सर्वत्र प्रत्येक बाबतीत ढोंगीपणा सुरू असतो. 2 व्यक्ती समोर आल्यावर दोघेही एकमेकांबद्दल स्तुतिसुमने उधळू लागतात. यात राजकारण्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. ते एखाद्या सुप्रसिद्ध अभिनयपटूला मागे सारतील. धार्मिक विधी करणारे यजमान आणि ते विधी करून घेणारे पुरोहित यांच्यामध्येही दांभिकता दिसून येते. कोणताही यजमान जे काही धार्मिक विधी करतो त्यामागे त्याच्या भौतिक कामना आणि वासना शमन व्हाव्यात, दुःख निवारण व्हावे, सौख्य मिळावे हाच एकमेव हेतू असतो. पुरोहितांकडे अशा भौतिक कामना आणि शमना आणि वासना शमन होण्यासाठी, दुःख निवारण होण्यासाठी, सौख्य मिळावे, भरभराट व्हावी यासाठी पूजाविधी असतात. त्या ते यजमानाकडून करून घेतात. आता अशा पूजा विधी खरोखरच उपलब्ध असतील, त्यांचा प्रभाव सत्य असेल तर सर्वप्रथम पुजारी कायम समाधानी, तृप्त, सौख्यामध्ये असायला हवे होते. परंतु तसे काही दिसून येत नाही.
ते सुद्धा सर्वसामान्यांप्रमाणेच सुखदुःखात जगत असतात. याचप्रमाणे यजमानही सर्व पूजाविधी करूनही सुखदुःखातच जगत असतात. कोणीही तृप्त समाधानी नाही. हा भौतिकाचा आणि धार्मिक विधींचा तथाकथित महिमा आता अध्यात्मामध्येही दिसतो. तेथेही ध्यान, समाधी, आत्मदर्शन, मनःशांतीवर एक उपाय म्हणून शिकायला येतात. कोणीही आध्यात्मिक सद्गुरू परखड सत्य सांगत नाहीत, कारण आध्यात्मिक गुरुही त्याच प्रकारचे असतात. त्यांना कुठे दर्शन, साक्षात्कार स्वस्वरूप प्राप्त झालेले असते. अध्यात्मामध्ये कसलीही पूजा, विधी, सोपस्कार करावे लागत नाहीत. संसार सांभाळून नित्य नियमित दररोज फक्त एका जागी प्रशांत स्थित मौन बसायचे असते. यथाकाळी निर्विचारी आणि निर्विकारी अवस्था प्राप्त होते. स्वतःच्या अंतःकरणामधील स्वसान्निध्याची चाहूल लागते. अशी उपासना सुरू ठेवायची. एके क्षणी दर्शन होते, स्वस्वरूप प्राप्त होते, साक्षात्कार होतो. आता येथे प्रार्थना करावी लागत नाही, तर ती आपोआप केली जाते. देवा, मला माझ्या लायकीपेक्षा जास्त दिले आहेस. जे दिले आहेस ते भरपूर आहे. मी परम आनंदात आहे. तुझी कृपा अशीच राहू दे. मला सतत तुझी आठवण राहू दे. देवा, मला कायम तुझी सेवा करायला संधी मिळू दे. असेच सर्वांना सदा आनंदात ठेव. सर्वत्र मांगल्य नांदू दे. कोणताही यजमान देवाची अशी प्रार्थना करत नाही, जो तो वैयक्तिक भौतिक मागण्यांसाठी आसुसलेला आहे. पैशांसाठी तळमळ आहे आणि अशा मागण्या कधी पुऱ्या होत नाहीत, कारण एक भौतिक मागणी अन्य 10 भौतिक मागण्या निर्माण करते. तसेच पैसे कितीही मिळाले तरी ते पुरे होत नाहीत. सतत पैशांची मागणी सुरूच राहते. काय म्हणावे या सर्वाला? अशा परिस्थितीत आनंद शोधायचा कसा आणि कोठे? एक गोष्ट आपण आपल्या बुद्धीमध्ये अधोरेखित करावी की सुखदुःख सकारण असते आणि आनंद अकारण असतो. कोणत्याही कारणाने भावना निर्माण झाली की ती सुख किंवा दुःख देणारी असते. आणि विशेष म्हणजे असे सुखदुःख जर आपल्याला होत असेल तर ते आपण स्वीकारलेले असल्यामुळे होत असते. कारण जोपर्यंत एखादा सुख किंवा दुःख घ्यायला तयार होत नाही तोपर्यंत कोणीही कोणाला सुख किंवा दुःख देऊ शकत नाही. जर एखादा सुखदुःखाचा स्वीकार करत नसेल तर तो जीवनात कधीही सुखी किंवा दुःखी होऊ शकत नाही. याचा अर्थ सुखी किंवा दुःखी होणे किंवा न होणे हे प्रत्येकाच्या हातात, मर्जीवर अवलंबून आहे. याचप्रमाणे आनंद निर्भेळ, निर्लेप, निराकारण असतो. कोणतेही निमित्त नसताना आपण आनंदात असतो. काही कारण घडते आणि आपल्याला छान वाटते. यावेळी जर आपल्याला आनंद झाल्याची भावना झाली तर समजावे की हे आत्यंतिक टोकाचे सुख आहे, हा आनंद नाही. आपल्यामधून आनंद कधीही नष्ट होत नाही. आनंद हा आपला नैसर्गिक स्वभाव असल्यामुळे जेव्हा आपल्याला आपण आनंदात नाही असे वाटते तेव्हा आपला आनंद कोणत्या तरी भावनांच्या पांघरुणाखाली झाकला गेला आहे हे जाणावे. त्या कारणामधून जेव्हा आपण दूर होतो तेव्हा आपण पुन्हा आनंद या आपल्या मूळ स्वभावात प्रविष्ट होतो. आनंद आत्मानंद आहे. म्हणून जोपर्यंत देहामध्ये आत्मा आहे, जोपर्यंत आपण जीवित आहोत तोपर्यंत आपण सदा आनंदातच असतो. यामुळे जेव्हा आपल्याला आनंदात नसल्याचे जाणवते तेव्हा आपण कोणत्या तरी भावनेच्या आहारी गेलेले असतो. ते आपले नकली, मिथ्या, खोटारडे जगणे असते. हे बुद्धीने जाणून यामधून लवकरात लवकर बाहेर व्हावे. कोणतीही भावना आपल्यामध्ये मूलतः नसते. भावना आपल्याला बाह्य भागामधून चिकटलेली असते. मन भावना चिकटवून घेते. हे जाणून समजून बुद्धीने उमजून ती बाह्य भावना दूर करावी. विवेक, संयम, तारतम्य बाळगून स्वतःला मूळ आनंदमय जागी आणावे. आनंद ही अंतस गोष्ट आहे. रब्बिया नावाची सुफी फकीर होती. तिच्याकडे एक सुफी फकीर पाहुणा आला होता. झोपडीबाहेर पहाटे पूर्वाभिमुख बसून ध्यान लावल्यावर त्याने पाहिले की सूर्य येण्याआधीची रंगसंगती उधळली जात आहे. त्या दृश्याने तो आनंदला आणि त्याने रब्बियाला हाक मारली. तो तिला म्हणाला, आत काय करत आहेस? बाहेर ये.
येथे बघ कशी आनंदाची उधळण होत आहे. त्यावर रबिया त्याला म्हणाले, त्यासाठी बाहेर कशाला गेला आहेस? ती बाह्य उधळण काही वेळासाठी आहे, आत्ता मावळेल. आपल्या आज जी आनंदाची उधळण सुरू आहे ती जीवनभर आहे. त्याचा आनंद कायम घे, कधीही नाश होणारा नाही. समाज, राजकारणी, कुटुंबीय, पुरोहित आपल्याला भावनांमध्ये अडकवून ठेवतात, कारण ते त्यांच्या भौतिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सहाय्यभूत असते. जर आपण भावनांच्या अतीत जीवन जगलो तर ते त्यांच्यासाठी अडचणीचे असते, त्यांचे दुकान बंद करणारे असते. अशा परिस्थितीत समाज आपल्याला विद्रोही ठरवितो. राजकारणी महंत म्हणून नमस्कार करून आपल्याला चकवण्याचा प्रयत्न करतो. कुटुंबीय भावनाशून्य वृक्ष माणूसघाणा असे हिणवतात. पुरोहित आपल्याला नास्तिक असे जाहीर करतात. अशा प्रकारे चहूबाजूने आपल्याला आपल्या स्वानंदामधून दूर करण्याचा खटाटोप सुरू असतो. या चौकडीला आपणही त्यांच्याप्रमाणेच सुखदुःखात जगावे असे वाटते. यामधूनच आपल्याला आपली निराळी वाट चालत जगावे लागते. येथे आपल्याला स्वार्थी व्हावे लागते. आता अडचण येते की स्वार्थ म्हणजे काय ते समजण्यात. कारण स्व याचा भौतिक जगतात अर्थ अप्पलपोटा, आपमतलबी वगैरे आहे. हा असा अर्थ येथे अध्यात्मात अपेक्षित नाही. स्व याचा अर्थ आत्मपरब्रह्माचा, आपल्या देहामधील अंशात्मा. याचा अर्थ जाणायचा म्हणजे आपण देह नसून अंशात्मा, आत्मपरब्रह्माचा अंश, पुरुषोत्तमाचा वंश आहोत हे जाणायचे. म्हणजे राहायचे तर भौतिक चिखलात, कामना वासना यांच्या गराड्यात, परंतु यामधूनच सुंदर, सुवासिक, मोहक, रंगीबेरंगी, नाजूक कमळ फुलवायचे. यासाठी आपल्याला किंचित तडजोड करावी लागते. आपण समाजात राहायचे, परंतु कोणी भेटले की अध्यात्म या विषयावर बोलायचे. समाजात आपण ज्ञानी, विद्वान, पंडित म्हणून ओळखले जाऊ लागतो आणि याच बिरदावलीमुळे लोक आपल्याला आपण नमस्कार करत टाळतात. राजकारणी आपल्याला भेटले तर त्यांच्या नमस्काराला भरभरून आशीर्वाद द्यायचा, परंतु कधी आपण जाहीर प्रवचन देऊ शकतो याचा उल्लेख करायचा नाही. तसे केले तर प्रचारासाठी आपल्या प्रवचनांचा उपयोग केला जायची शक्यता असते. माझ्यात आपल्यासारखा सार्वजनिक सभा घ्यायचा सभाधारिष्ठपणा नाही. मी फक्त 4 साधकांपुढे बोलू शकतो इतकेच सांगायचे. कुटुंबियांसमवेत सर्व कार्यक्रमात काही वेळ सहभागी व्हायचे. माफक हास्यविनोद करायचा आणि काही वेळाने तेथून काढता पाय घ्यायचा. त्यातून कोणी जबरदस्ती केलीच तर एखादा धागा पकडून अध्यात्मावर बोलायला लागायचे. आपली सुटका होते. पुरोहितांच्या नास्तिक या बिरुदावलीला कधी विरोध करायचा नाही. न बोलता त्याचा स्वीकार करायचा, कारण यांच्याजवळ बोलून काही उपयोग नसतो. बाकी प्रजाही आपल्याला धार्मिक कार्यक्रमांना बोलवत नाही, परंतु त्यांचे वर्गणी मात्र थोडी जास्तच द्यायचे. तर हा असा आहे आनंदाचा शोध. आपल्या अपेक्षांमुळे आपल्याकडून अनावश्यक उपभोग घेतले जातात. त्यामुळे आपल्यामधील आनंदावर पांघरून घातले जाते. आपल्याला नैसर्गिकपणे जे मिळते त्यातच परम आनंद सामावलेला असतो. यामुळे तो कायम टिकाऊ असतो. आता लक्षात आले असेल की आनंद शोधायचा नसून त्याचे आपल्यामधील कायम असलेले वास्तव्य, अस्तित्व जाणायचे. त्याला टिकवण्यासाठी आपल्यासाठी असलेले नाठाळ कौशल्य टाळून अपेक्षारहित जे काही समोर आहे त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करायचा. त्यातच सदानंद, कैवल्यानंद, परमानंद आहे. हरिओम.